आज मी दाखवणार आहे मशरूमची भाजी आणि काही 2 चपात्या करून दाखवणार आहे की आपण ज्यावेळेस आपण गावी वगैरे फिरतो मामाच्या वगैरे जे आपल्याला गावी एक नवीन नवीन काही शिकायला भेटतं, काही टिप्स असतात ते दाखवणार आहे. तर चला तर मग गुड मॉर्निंग टू न्यू माय ब्लॉग. आज चला तर बघूया. आज मी गंधही लावलेला आहे देवीचा. मी एका ब्लॉगमध्ये मी गंध का लावतात ह्याचंही महत्त्व सांगितलं होतं की हिंदू धर्मात गंध का लावतात. हिंदू धर्मात नाही तर एक विज्ञान आहे गंध लावण्याचं, की तिसरा डोळा वगैरे तसं काही नाही. तर आपण ज्यावेळेस पाहतो एक आपण कोणाकडे इतर आपण चेहऱ्याला पाहून न बोलता की आपण एक गंधांना पाहून बघतो. आपण चेहऱ्यावरचा काही डाग असेल किंवा जर आपण गंध नसेल कपाळी तर आपण एकदम डायरेक्ट डोळ्यात त्या बुबुळांना बघून बोलतो आपण. ज्यावेळेस आपला गंध असतो तर आपलं लक्ष गंधाकडे गंध जातं, सौंदर्याकडे जात नाही. असं म्हणजे एक शास्त्र आहे की बाहेर फिरताना तरी निदान गंध, टिकली, कुंकू काही असं लावलं जायला पाहिजे. तर आता मी स्वयंपाक करून जाते मेडिकलमध्ये. तर आज मी वर्कआउटचा बी ब्लॉग असे व्हिडिओ काही काढले नाही वर्कआउटचे आजचे. आज वेळ भेटला नव्हता. आणि आता मी नवीन भाज्या तयार शिकवणार आहे की कमीत कमी भांडे लागतील किंवा असं कधी रूमवर मुली राहतात त्यांना स्वयंपाक स्वतः करून खावं लागतं, ते कमी भांड्यात लागतील. किंवा कच्च्या भाज्या खायला कशा शिकायच्या की आपण बिना गॅसच्या भाज्या करायच्या आहेत. ते थोडक्यामध्ये मी शिकवणार आहे. ते छोटे शॉर्ट व्हिडिओमध्ये ते शिकवेन. आम्ही लहानपणी खायचो वांग्याची भाजी, पालक किंवा टोमॅटो शेंगा चटणीमध्ये मिक्स करून, असं म्हणजे वेगवेगळ्या भाज्या कच्च्या खायचो आम्ही, डब्यालाही न्यायचो. खूप असं आम्ही डोंगरांमध्ये फिरायला वगैरे जायचं, डोंगर फिरायचो आम्ही शेतामध्ये वगैरे. काय रे, वाव, काय आणले म्हणजे समर्थनी काय आणलंय मला? फूल. वाव, थँक्यू. कुठलं आणलं रे? समर्थी मला फूल आणून दिलं आहे. तेच मी आता जुनं जे आपल्याला माहिती आहे, जुन्या गोष्टी ते मी आता शिकवणार आहे. जे मीच स्वतः विसरले होते, पण आता ब्लॉग काढण्याच्या निमित्ताने मीच स्वतः आठवते. मी स्वतः जसं मी ब्लॉग करेल तसं माझ्या आठवायला लागलेत आणि मी करणारही आहे. दाखवेन तुम्हाला की बिना गॅसच्या कच्च्या भाज्या खाल्लेल्या खूप चांगल्या असतात. शिजलेल्या भाज्या खाण्यापेक्षा कच्च्या भाज्या खाल्लेल्या चांगल्या असतात. त्यामुळे आताच्या पिढीला बी ते शिकवलं पाहिजे, कच्च्या भाज्या कशा खायच्या कमीत कमी भांड्यांमध्ये. आणि कांदा लसूण कधीही एकत्र वापरायचं नाही आहे, कारण त्याच्याने त्वचेचे आजार वगैरे निर्माण होतात. पण शक्यतो प्रत्येक भाज्यांमध्ये कांदा आणि लसूण मिक्स, प्रत्येक भाज्यात कांदा लसूण टाकलाच जातो. आणि ते मिक्स तर कधी खाल्ला विरुद्धांना आहे ते मिक्स खायला नको आहे, पण ते प्रत्येक भाज्यामध्ये रेसिपीमध्ये टाकला जातो. पण मी कधी टाकत नाही आहे ते रेसिपी दोन्ही मिक्स. तर बघूया मशरूम भाजी आणि ओके दाखवेन. गव्हाचं पीठ खूप फास्ट मळता यावं यासाठी एक टिप सांगते. यात थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे मी. या कुकरच्या भांड्यात पाणी घेतलं आहे. हे कधी कणिक मळताना असं टोपलं घ्यायचं छोटंसं, त्यात सांडतही नाही आणि खूप फास्ट मळता येतं. हे पाणी घेतल्यानंतर हे फक्त हलवून घ्यायचं आहे. लगेच असं मळायचं नाही, असं हलवून घ्यायचं. एक मिक्स करून घ्यायचं पाणी, जेवढं लागेल तेवढं पाणी मिक्स करून घ्यायचं आणि एकसारखं असं हलवायचं. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की सगळं पाण्याची प्रमाण आता जास्त नको आहे आता पाणी आपल्याला, त्यावेळेस हे पूर्ण हलवून घेतल्यानंतर एकच बाजू अशी हलवून घेते तर खूप फास्ट मळून होतं. आणि लगेच आणि हे टोपलं घेतल्यामुळे काय होतं, सांडत नाही आहे. एक हाताने सुद्धा मळू शकतो आपण. हे बघितलं का? आणि असं एक जीव झाल्यानंतर असं मळून घ्यायचं. किती फास्ट
आपलं कणिक मळून झालेलं आहे आणि मोठा गोळा आहे, खूप मोठा गोळा झाला आहे. आता हे 2 मिनटं ठेवायचं असंच तेल लावून. असं जरी ठेवलं चालतं, म्हणजे परत मऊ करून घेता येतं आपल्याला. मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. टोपल्यात मळल्यामुळे किती फास्ट आपण कणिक मळलो बघ, पाहिलं का? काही न सांडता, किचनवर काहीही सांडलेलं नाही आहे आणि मऊ झालेलं आहे. असा नियम आहे की कधीही पाणी घेताना, कणिक मळताना भांड्यातच घ्यायचं, तांब्यामध्ये घ्यायचं नाही. असं काही तर नियम आहे. आपलं कणिक मळून झालेलं आहे. आता मी मशरूम करणार आहे. हे काल मेडिकलमध्ये आलेलं मशरूम आता मी कट करून घेणार आहे. हे कसं कट करायचं, हे देठ कसे काढायचे हे सांगते. आता आपण पाण्याला घेतलेलं हेच भांडं घेत आहे. थोडंसं यात पाणी आहे, परत आपल्याला थोड्या पाण्याने धुवून पण घेता येईल. हे असं कट करून घ्यायचं, एवढं मोठं ठेवायचं. हे खूप ह्याच्यामध्ये प्रोटीन वगैरे असतात. हल्ली हेडफोन वगैरे वापरलं जातं, कान वगैरे फुटतो हेडफोनमुळे, त्यासाठी हे खूप छान आहे मशरूम, कानासाठी वगैरे. एक देठ काढून टाकायचं आहे, कारण ते चावलं जात नाही देठ. हे जेवढं शक्य होईल तेवढं तोडून घ्यायचं. हे देठ फुटत नाही आहे म्हणजे हे टाकून द्यायचं. ह्याला चाकूची गरज नाही आहे. मशरूम खूप छान आहेत फ्रेशमध्ये. मशरूम आता कट करून झाला आहे. आता आपण टोमॅटो प्युरी करून घेतली आहे. हा मसाला घेतला आहे. हा मसाला थोडासा पनीर टिक्का मसाला आहे. हा थोडासा मसाला दुधात टाकून घ्यायचा आहे. हे मसाला दुधामध्ये टाकून असं दुधामध्ये टाकून मिक्स करून घेतला आहे. गॅसवर कढई ठेवली आहे. ह्याच्यामध्ये मी टोमॅटो प्युरी टाकणार आहे. टोमॅटो मिक्सरवर काढून घेतलेला आहे ते टाकणार आहे. हे थोडंसं पाणी तेल सुटू द्यायचं त्याला, त्याला ह्या टोमॅटोला तेल सुटल्यानंतर मग आपल्याला हे मसाला टाकायचा आहे. परत त्यालाही तेल सुटेपर्यंत परतायचं. आणि परत मशरूम, थोडेसे वाटाणा वगैरे असले तर टाकू शकता. माझ्याकडे आहे थोडा वाटाणा, मी टाकणार आहे. आता याला पाणी सुटत आलं आहे. आता आपण टोमॅटो हे मसाला टाकते आहे. हलवा हलवून घ्यायचं. आता होत आला आहे आणि खूप फास्ट होते हे. किंवा भाजी हे मसाला असेल ना, पनीर टिक्का मसाला, खूप फास्ट भाजी होते. त्याला खूप वेळ लागत नाही आहे. आता आपण तिखट टाकून घ्यायचं, लाल. हे लाल तिखट टाकून घेते मी. आमच्यात तिखट जास्त खात नाही, त्यामुळे मी 1 चमचा तिखट टाकते. हे वाटाणा आहे, वाटाणाही टाकून घेणार आहे. आता हे मशरूम कट करून घेतलेले मशरूम बी टाकले आहेत. त्याला हलवून घेते. आता थोडंसंच पाणी टाकणार आहे. हे मग मसाला टाकून घेतलेलं पाणी आहे. शेवटी
कोथिंबीर आणि मीठ पण आहे टाकून घेते. मीठ टाकून घेतला. मुलांसाठी खूप पौष्टिक भाजी झाली आहे आज. आता भाजीला तेल सुटलं आहे. भाजी आता शिजली आहे, ह्याला खूप वेळ लागत नाही. ते काढून ठेवणार आहे मी. लगेच मी तवा ठेवून चपातीची तयारी करत आहे. मी चप्पल ही लाकडी चप्पल घालते प्रेशर वाढवण्यासाठी. तुम्हाला आधीही दाखवतो की मी स्वयंपाक करताना ही चप्पल वापरते. खूप टोचतं पायाला, पण चांगलं आहे आरोग्याला. एक काम कर दुसरं काम होऊन जातं, की व्यायाम पण होऊन जातो. मी घालते मी ही. तर माझी चपाती भाजत आहे. चपाती फुगली आहे. ज्यावेळेस मी धुळ्याला गेलते ना, धुळ्याला माझे मामा आहेत. मामाच्या मुली अशा चपाती करायच्या. चपाती फुगल्यानंतर ही चपातीमध्ये जी हवा आहे हे असं काढून घ्यायच्या, जेणेकरून चपाती मऊ राहील. हे पूर्ण अशी चपाती काढून घ्यायची आणि परत हे असं ठेवायच्या. पूर्ण ती हवा काढून घ्यायच्या त्यातली, कारण चपाती संध्याकाळपर्यंत ती खूप छान मऊ राहते. डब्याला दिलेली चपाती खूप छान राहते. मला तिथं आयडिया भेटली की हां, प्रत्येक आपण गावी ज्यावेळेस फिरतो ना त्यावेळेस वेगवेगळी आयडिया भेटते आपल्याला, की चपाती वेगवेगळ्या ह्याच्या पद्धतीमध्ये कशी करायची. आपण स्वतःला खूप सुगरण समजतो, पण आपल्याला बरेचसे स्टिप माहीत नसतात. बरेचसे स्वयंपाकामधले प्रोटीन आपण एवढं दिवसभर स्वतःला सुगरण समजून 4-4 भाज्या वगैरे करू शकतो, पण आपल्याला कुठल्या भाजीमध्ये कुठलं प्रोटीन आहे हे आपल्याला माहीत नसतं. आणि आपण काय खाऊ घालतोय घरामध्ये, की आजारी न पडण्यासाठी काय खायला पाहिजे हे आपल्याला बऱ्याचपैकी माहिती पाहिजे. त्यामुळे घरातले बरेचसे आजारी पडणार नाहीत. आता आपली दुसरी पण चपाती आता फुगत आली आहे. त्यात प्रत्येक चपातीला तसं हवा काढून घ्यायची आणि मऊ चपाती खूप लुसते आणि खूप छान राहते. त्याच्यामुळे ही मी 3 पदरी चपाती लाटून घेतली आहे. हे आता आपल्याला असं हे करून घ्यायचे आहे. हे असं पकडून गरम गरमच करून घ्यायची आणि परत हे ठेवून टाकायचे असे, म्हणजे ज्यातली हवा गेली ना खूप मऊ राहते. ही चपाती दाखवण्याचं हेच कारण होतं माझं, कारण त्यामुळे मी चपातीचा आज व्हिडिओ दाखवला आहे. कणिक मळताना फास्ट कणिक कशी मळायची हेही दाखवायचं होतं, कारण चपाती येते सर्वांना, पण थोडेसे काही छोट्या छोट्या टिप्स असतात ते आपल्याला भेटून जातात. आता मी छोटासा व्हिडिओ केला आहे. ओके, बाय. आपण दुकानात गेल्यावर भेटूया. स्वामिनी जेवायला बसली आहे. मशरूम कसं झालंय सांग ना स्वामिनी. छान झालंय. पहिलं मुलांना असं खूप चोरून चोरून खाऊ घालत होते, असं मध्ये कुणाच्या बाहेर खायचं नाही. आजचे मुलं स्टेटस ठेवल्याशिवाय काहीही खात नाहीत, व्हिडिओ केल्याशिवाय खात नाहीत, काही आजारी पडत नाहीत, कोणाची दृष्ट लागत नाही. हल्ली सगळ्याच्याच घरात आहे. हे काय हाणून घेतलं तू? पडून घेतलं ना? गुडघ्याला हाणून घेतली, पडून पडतेत सारखं खेळताना. समर्थला नाही बोलवलं जेवायला? उद्या कुठला पेपर आहे? झाला अभ्यास? नाही. कधी करायचा? आता स्वामिनीनी पण फुल आणले मला द्यायला. थँक्यू स्वामिनी. आता हे मी दुकानात घेऊन जाणार आहे. काही झाडं माझ्या गार्डनमधल्या झाडांची फुलं मी तोडणार आहे. जाते दुकानात फुलं घेऊन.